नमस्कार, मी निरंजन. देवेंद्र फडणवीसला लाज नाही का वाटत? हा प्रश्न देवेंद्र फडणवीसला आता विचारण्याची वेळ आलेली आहे. आता काही दिवसांपूर्वी याच देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल हा प्रश्न विचारला होता. आणि त्याचं कारण असं ठरलं होतं की हर्षवर्धन सपकाळांना एक प्लांट केलेला प्रश्न असा विचारला गेला की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे फोटो एकत्र लावणं योग्य वाटतं का? आता खरं तर हा प्रश्न ऐकल्याबरोबर त्यांच्या लक्षात येणं हे जरुरी होतं की हा ट्रॅप आहे. इतकं सावध राजकारण्याने असायलाच हवं. त्यांच्या ताबडतोब हे लक्षात यायला पाहिजे होतं की हा ट्रॅप आहे. आणि त्याचं उत्तर खरं तर इतकंच असू शकत होतं की देशाच्या ओरिजिनल मूळ संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा फोटो आहे एकत्र छापलेला. संविधानाला भारतीय जनता पक्ष मानत नाही का? आणि आता शिवजयंतीच्या नंतर किंवा शिवजयंतीच्या दिवशी बुलढाण्यामध्ये चिखला गावामध्ये जो अत्यंत गलिच्छ प्रकार घडलेला आहे, त्यानंतर हा प्रश्न फडणवीसला विचारण्याची वेळ आलेली आहे की तुला लाज वाटत नाही का? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस, गृहमंत्री आहे, पोलीस खातं तुझ्या ताब्यामध्ये आहे आणि एका महाराष्ट्रातल्या मुलीवर तिला विवस्त्र करून मारहाण केली जाते. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं ती रक्षण करू पाहते म्हणून. हा महाराष्ट्र बदललाय का? फडणवीस ही जरी म्हणजे मोगली किंवा आदिलशाहीच्या काळातली, निजामाच्या काळातली पदवी असली तरी आता निजामशाही आणली आहे का देवेंद्र फडणवीसनी महाराष्ट्रात? की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाराष्ट्रात सहन केला जात नाही, ते सुद्धा कुठे? बुलढाण्यामध्ये. म्हणजे जो जिल्हा जिजाऊंचा जन्माचा जिल्हा, त्या जिजाऊ मातांच्या जन्माच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं, बसवणं जयंतीसाठी हा सहन केला जात नाहीये. आणि म्हणजे तो सहन होत नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून तो पुतळा राखू पाहणाऱ्या एका मुलीवरती विवस्त्र होऊन मारहाण केली जाते आणि 2 पोलीस मदत करतात त्या मारहाण करणाऱ्यांना. बघा ती मुलगी काय सांगतेय. तिने पुतळा मांडलेला होता. 4 तारखेला आम्ही सकाळी 7-8ला बघितलं ते. त्यानंतर आम्ही पूजा केली, आरती घेतली. कुठेही जर महाराजांचं आगमन होत असेल तर आपण मावळे, आपण पूजा पाठी आरती करणं आपलं काम आहे. त्यांच्याच राज्यात राहतो आपण, त्यांच्याच सातबाऱ्यावर राहतो, तेवढं तर काम आहे आपलं. पण या सरपंचांनी, काही समाजकंटकांनी त्याला विरोध करू सुरुवातीच्या दिवसापासून विरोध होता. परंतु आम्ही समजदारपणे घेऊन ते जसं म्हणतील इकडे हटवा, आम्ही त्याला तयार होत होतो. परत ते कॅन्सल करत होते, परत हो म्हणत होते, परत नाही म्हणत होते. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की बा मी आता पुतळा हलवणार नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की म्हणे जसं संतोष देशमुखचं केलं म्हणे तसंच एक दिवस तुझं होईल म्हणे. पण मी ती एवढी गोष्ट सिरियस घेतली नव्हती, कारण मला वाटलं नव्हतं की बीड इकडे येईल म्हणून. त्याच्यानंतर काल संध्याकाळी 5-5:30 वाजेच्या दरम्यान सगळा समाज एकत्र झाला. बाया त्याच्यात 150-200 बाया होत्या, 150-200 माणसं होते. आणि आमचा समाजच कमी आहे इथं. समाज कमी असून आम्ही भांडणाच्या कोणत्याच तयारीत नव्हतो. आम्ही आमचे लेकरं घेऊन इथं 4-5 जण आलेलो होतो. 3-4 पोरं होते माझ्यासोबत. माझी भाऊ होती, माझी भावजय होती, माझी आई होती आणि माझी एक बहीण होती. त्या तिकडं ते उचलून नेणार, फळकटत नेणार, शिवाजी महाराजांना आली ना असे त्याचे बोलले होते. म्हणून मी सांगितलं बघ कसं उचलता उचला. म्हणून मी शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ बसलेली होती आणि बाजूला माझ्या बहिणी बसलेल्या होत्या. सरपंचाने सांगितलं की या बायाला मारा. तर लगेच त्या बायानं माझ्या घरच्या बायाला मारणं चालू केलं. म्हणून मी गेले. मी जातच त्याच्या सगळ्या 30-35 माणसं आहे ना मला बाजूला नेऊन माझे कपडे फाडले, मला हाणमार केली, माझे लचके तोडण्याचं काम त्यांनी केलं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे प्रशासनाला की मला लवकरात लवकर न्याय मिळावा. तसेच त्यांचे 2 पोलीसवाले होते त्या समाजाचे, त्यांनी माझे जे 4 मुलं होते माझ्यासोबतचे, जेव्हा माझ्यासोबत हे कृत्य घडत होतं, माझे कपडे फाडल्या जात होते, त्यावेळेस तो सांगत आणि सांगायचा इकडं आमच्या पोराला अडवत होते. ज्या टायमाला शेवटच्या क्षणाला यांनी लाथा बुक्क्या मारणं चालू केलं मला गोल घेऱ्यात घेऊन. आणि जेव्हा माझ्या डोक्यात दगड टाकणार तेव्हा माझ्या मोठ्या भावानं
स्थानक पोलीसवाल्याला ढकलून माझा भाऊ तिकडे आला आणि तो दगड फेकला, म्हणून मी वाचले. नाही तर आज मी संतोष भाऊ देशमुख सारखीच या मराठी समाजासाठी शहीद झाले असते. ही मुलगी, विचार करा, ही मुलगी एकटी, हिचं नाव आहे संजीवनी वाघ, वाघिणी सारखी वागली त्या दिवशी, वाघिणी सारखी. ही एकटी मुलगी त्या 100, 150, 200 जणांच्या जमावाला प्रतिकार करत होती. कपडे फाडले तिचे त्यांनी, त्या जमावानी. म्हणजे माझ्या मनात असं आलं की आत्ता 1.5-2 वर्षापूर्वी आपण मे महिन्यामध्ये 2 वर्षापूर्वी मणिपूरमध्ये पाहिलं, 2-3 महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार केला गेला, सामूहिक खून केला गेला. हिला सुद्धा विवस्त्र केलं गेलं, या वाघिणीला. आणि हा जमाव तिच्यावरती हल्ला करत होता, गोल घेरून मारहाण करत होता. ती दृश्य तर मी दाखवूच शकत नाही. ती इकडून तिकडे सैरा वैरा धावत होती, पण तिला पकडलं जात होतं, परत परत खाली पाडलं जात होतं, मारहाण केली जात होती. तरीही ही वाघिणी त्यांच्याशी लढत राहिली. सलाम आहे, छत्रपतींची वाघीण अशीच असायला हवी, आणि त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी ती लढली. पण मनुष्य म्हणून, मानव म्हणून आपण आता पूर्णपणे संपलेलो आहोत. आपण देश, समाज, भावना या सगळ्या गोष्टी पूर्णतः विसरलेलो आहोत. स्वाभिमान काय असतो, स्वत्व काय असतं, सत्य काय असतं, आपण यांचे अंतिम संस्कार करून टाकलेले आहेत का? म्हणजे एखाद्या समाजाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल राग असू शकतो. मनोज जरांगे पाटलांबद्दल राग असेल, त्यांच्या मागणीबद्दल राग असेल, त्यांच्या मागणीला विरोध असेल. अरे पण त्या विरोधापोटी तुम्ही करताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करायला तयार, आणि एका त्यांच्या मुलीची जाहीर विटंबना करताय. कुठल्या तरी मागणीला विरोध म्हणून, कुठल्या तरी व्यक्तीला विरोध म्हणून. हे कुठून हा दैत्य येतोय अंगामध्ये, माणसामध्ये? याचा कधी विचार होणार आहे का? आणि हे सातत्याने घडतंय. हे उन्नावमध्ये होतं, हे त्या 8 वर्षाच्या आसिफावरती केलं जातं मंदिराच्या गाभाऱ्यात. ते करणारे कोण असतात? हिंदू. हाथरसला कोणी केलं? हिंदू. कुलदीप सेंगर कोण होता? हिंदू. हे सगळे असे अत्याचार करतायत. आणि मग अशा वेळेला एरवी हिंदुत्वाच्या नावाने भोकाड पसरणारे हे सगळे नितेश राणे, नंतर संग्राम जगताप, नंतर तो कोण पडळकर, यांची थोबाडाला काय कुलपं लागतात का? या वाघिणीकडे बघून त्या चित्रा वाघला लाज वाटत नाही का? तिला वाटत नाही आपण काहीतरी याबद्दल बोलावं, हिच्यावरती झालेल्या अत्याचाराबद्दल बोलावं? त्यावेळेला यांची तोंड कोण शिवून ठेवत असतं? ती मेधा कुलकर्णी एरवी त्या शनिवार वाड्याजवळ जाऊन फार काहीतरी अस्मिता हे बोलत असते. आता कुठे गेलं तिचं थोबाड? कोणी बंद केलं? काय भरलंय मग? आणि आमच्याकडे पण एक बरे हिंदू शेरण्या म्हणून अनेक फालतू बायका फिरतात इथं स्वतःची होर्डिंग लावून. त्यांना आता नाही बोलावं असं वाटत? या देवेंद्र फडणवीसच्या राज्यामध्ये बदलापूरमध्ये शाळकरी मुलींवरती अत्याचार होत होता. त्या शाळेचा, शिक्षण संस्थेचा प्रमुख राहुल आपटेला ही भारतीय जनता पक्ष सगळे स्वीकृत नगरसेवक करायला निघतात. स्वारगेटच्या बसमध्ये बलात्कार होतो याच फडणवीसच्या काळात. औस्यामध्ये 75 वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार केला जातो याच फडणवीसच्या काळात. रत्नागिरीमध्ये तिकडे पन्हाळगडाला, विशाळ पन्हाळ्यामध्ये हा प्रकार घडला. 14-15 वर्षाची मुलगी. हे या फडणवीसच्या काळामध्ये होतं, आणि हा इतरांच्या लाजा काढायला निघतो. याला लाज उरलेली नाहीये, याचाच हा पुरावा आहे. किंचितही लाज उरलेली नाही. यांचे मंत्री ते नंगट लहान मुलींचं, 8-9 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या एप्स्टीन फाईलमध्ये असतात, तरी त्याचा राजीनामा घ्यायची यांच्यात धमक नाही, हिंमत नाही. थोडी सुद्धा नैतिकता या भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या परिवारामध्ये उरलेली नाही. किंचित सुद्धा नैतिकता.
गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता ते कधीच तसे नव्हते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका वाघिणीची अशी विटंबना केल्याचा प्रकार घडतो. याच गृह खात्याचे पोलीस त्या विटंबना करणाऱ्यांना मदत करतात. तिकडे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बायकांची साड्या फेडून त्यांना मारहाण केली जाते, लाठीने मारलं जातं. महिला पोलिसांच्याच मार्फत त्या शेतकऱ्यांच्या आया बहिणींवरती मारहाण केली जाते. अरे ही मुलगी संजीवनी वाघ, त्या शेतकरी महिला, यात तुम्हाला तुमची आई बहीण दिसत नाही का? इतके हरामखोर झालेत का राज्यकर्ते या देशाचे की या सगळ्या पीडितांमध्ये, अत्याचार होणाऱ्या महिलांमध्ये यांना यांची आई बहीण दिसत नाही. यांना गुलाम हव्या आहेत लाडक्या बहिणी 1500 रुपयात दिलेल्या, आणि मग स्वतःचं नाव देवा भाऊ म्हणून घ्यायचंय. पण या संजीवनी वाघचा भाऊ बनायला तयार नाही. त्या शक्तीपीठ महामार्गातल्या शेतकऱ्यांच्या बायकांचे भाऊ बनायला तयार नाहीत. कुठे छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही म्हणत होते. आता शेतकऱ्याच्या जमिनी हडप करायला निघालेत सगळीकडे, राज्यभर आणि देशभर. हे सांगणार छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि सातत्याने काय घडतंय या महाराष्ट्रात? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कस्टडीत मारला जातो परभणीमध्ये. त्याच्या पलीकडे हे बुलढाण्यामधलं हे प्रकरण घडलं. परवा बुलढाण्यात काहीतरी 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार घडला. तेव्हा यांची थोबाडं उचकटत नाहीत कोणाची. तिकडे संतोष देशमुखची हत्या केली. संतोष देशमुखची हत्या करून हिला धमकी देतात संजीवनीला की तुझी संतोष देशमुख सारखी हत्या करू. आणि याच्यावरती आरोपी पकडले जात नाहीत, नावं घेते ती त्यांची. कोणी काय काय केलं त्याच्यावरती कारवाई होत नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या का फोनवरून फोन लागत नाहीत? तेव्हा मुख्यमंत्र्यांचे फोन काय आउट ऑफ रेंज जातात का? फोन फुटतात का? जळून जातात? तेव्हा का नाही करत? बरं, संतोष झाल्यानंतर महादेव मुंडेचं प्रकरण आलं ना समोर. कोण होता महादेव मुंडे? का हे जातीमध्ये भांडणं करताय? या आपापसात वैर उभं केल्याचा फायदा कोण लुटतंय? याकडे कोण बघणार आहे का? अख्खं राज्य जाती धर्मामध्ये द्वेष आणि तिरस्कार निर्माण करण्याचं काम राज्यकर्ते करतायत. आणि याच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. बुलढाण्याचं मणिपूर, आणि मग हे असं हा मणिपूर पॅटर्न तुम्ही आता महाराष्ट्राच्या गावागावात शहरात राबवताय, शक्तीपीठ महामार्गावरती राबवताय. त्या शेतकऱ्यांच्या आया बहिणींवरती तुम्ही साड्या ओढून त्यांच्यावरती लाठीचार्ज करताय. लाज वाटत नाही राज्यकर्त्यांना या सगळ्या गोष्टीची? कुठं नेणार आहे हे? आणि हिम्मत कशी होते एका महिलेच्या वस्त्राला, कपड्यांना हात घालण्याची हिम्मत कशी होते या राज्यकर्त्यांची आणि या रस्त्यावरती फिरणाऱ्या मवाली गुंडांची? हे होऊच कसं शकतं? याचा अर्थ पोलीस खात्याचा शून्य धाक उरलेला आहे, गृह खात्याचा शून्य, किंवा गृह खातच त्यांना सामील झालेलं आहे. हे दोनच शक्यता असू शकतात. आणि सांगणार काय, तो 3 फेब्रुवारीला कोणीतरी अज्ञात लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं आणून बसवला आणि ते बेकायदेशीर पुतळा होता. अरे तो पुतळा कायदेशीर नसेल म्हणून त्या मुलीचे कपडे फाडणं कायदेशीर होतं का? साधी गोष्ट लक्षात घ्या ना. तो पुतळा कायदेशीर नसेल तर शिवजयंती झाल्यानंतर तो हटवला गेला असता. पण म्हणून तो पुतळा कायदेशीर नाही म्हणून एका मुलीचे कपडे फाडून तिला मारहाण करणार आणि त्याला काय कायदेशीर कृत्य म्हणणार? कोणत्या थराला जाणार आहे हे सगळं? तो किरीट सोमय्या बोबड्या तोत्र्या, तो आतापर्यंत सगळ्यांचे भ्रष्टाचार काढत होता. आता तो मालेगावमध्ये किती मुस्लिम, नाशिकमध्ये किती मुस्लिम, बांगलादेशी आणि मुंबईमध्ये स्टेशनच्या बाहेर किती मुसलमान हे शोधतोय. आणि हे कोण होते? हे सगळं करणारे कोण होते? हाथरस, उन्नाव, कठुआ, आता बुलढाणा, स्वारगेट, बदलापूर, ते पण बांगलादेशी होते का? आता नाही तो बोलणार याच्यावरती काही.
आणि हे घडल्यानंतर त्या ठिकाणी समजा तो पॅन्थर सेनेचे केदार त्या ठिकाणी जातात, मनोज जरांगे पाटील भेटायला जातात. त्यांना आधार वाटतोय ना, कुठल्याही राजकीय पदावरती नाहीत, कुठलीही निवडणूक लढवलेली नाही, कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधी नाहीत, पण लोकांना त्यांचा आधार वाटतोय. केदारांचा वाटतोय, जरांगे पाटलांचा वाटतोय. त्या जरांगे पाटलांच्या रागापोटी तुम्ही एका मुलीला विवस्त्र करून मारणार आणि ते मारल्यानंतर महाराष्ट्र गप्प बसेल? हा प्रश्न जातीचा नाही. हे या राजकीय व्यवस्थेच्या आणि राजकीय विचारसरणीच्या विरोधामध्ये जो जो बोलेल त्याच्याबद्दल हे केलं जाईल असंच सांगण्याचा हा इशारा आहे. आणि असं होणार असेल तर फडणवीस वेळीच आवरा हे आता अति व्हायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातली लोक एक वेळ अशी येईल की भाजपचा माणूस दिसला तर चपलेनी मारतील, दिसला तर चपलेनी मारतील. ही वेळ येऊ देऊ नका. खरोखर अख्ख्या महाराष्ट्रातर्फे ही विनंती आहे की महाराष्ट्राचं अराजक करू नका. ते तुम्हाला बिलकुल परवडणार नाही, बिलकुल परवडणार नाही. हे या पद्धतीने तुम्ही जर सगळ्या गोष्टी करायला निघालेल्या आहात, तिकडे टिपू सुलतानवरून तुम्हाला वाद घालायचे. तो टिपू सुलतान कोण, त्याचा पराक्रम काय, त्या टिपू सुलतानच्या विरोधामध्ये इंग्रजांबरोबर महायुती कोणी केली होती? पेशव्यांनी केली होती. टिपू सुलतानच्या विरोधामध्ये इंग्रजांबरोबरची महायुती पेशव्यांनी केली होती. पेशव्यांनी शृंगेरीचा शंकराचार्यांचा मठ लुटला होता, त्या मठामधल्या ब्राह्मणांच्या हत्या केल्या होत्या. त्या शृंगेरीच्या शंकराचार्यांच्या मठाला टिपू सुलतानांनी पुन्हा बांधून दिलं, देणग्या दिल्या, त्यांचा सन्मान केला. हा महाराष्ट्र आणि ही भारताची परंपरा आहे. इथं असले द्वेष पसरवाल आणि नंतर हे तुमचं मूळ रूप पुन्हा दाखवून द्याल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं रक्षण करते काय, थांब तुला विवस्त्र करतो, असं कृपा करून करू नका. पुन्हा महाराष्ट्र पेटवून उठवू नका. हे तुम्हाला परवडणार नाही. त्या संजीवनीचा अत्यंत अभिमान वाटतो. माझी बहीण असावी तर अशी, माझी मुलगी असावी तर अशी, जी शेवटच्या क्षणापर्यंत लढेल, प्रतिकार करेल. पण या हरामखोरांना असं मोकळं रान देणार नाही. या महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या, ती अतिशय योग्य शब्दात बोलली की त्या छत्रपतींच्या सातबाऱ्यावर आपण राहतो, त्या छत्रपतींच्याच सातबाऱ्यावर आपण जगतो, त्यांचा अपमान सहन करणार नाही. ती एकटी मुलगी रात्रीच्या वेळी त्या पुतळ्यापाशी खुर्ची टाकून शांतपणाने राखण करत बसली होती, शांतपणाने राखण करत. तिने जे धैर्य दाखवलंय ते अतुलनीय धैर्य आहे. तिचा अत्यंत अभिमान वाटतो. हा संपूर्ण महाराष्ट्र जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, आणि दुर्दैवाची घटना ही महाराजांच्या जयंतीच्या वेळेला घडलेली घटना. त्यामुळे जो जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता मानतो, छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिरपेक्षता आणि पराक्रम मानतो, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची शिकवण मानतो, राजर्षी शाहू महाराजांची शिकवण मानतो, तो मनुष्य या वाघिणीच्या पाठीशी 100% उभा राहील. आणि आता येणाऱ्या काळामध्ये या राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडल्याशिवाय पर्याय नाही. कारण या राज्यामध्ये आता विद्यार्थी असुरक्षित, विद्यार्थिनी असुरक्षित, इथं वकील असुरक्षित, इथं सामाजिक संघटना असुरक्षित, इथं पत्रकार असुरक्षित, इथं महिला असुरक्षित, इथं मुली असुरक्षित, इथं शेतकरी असुरक्षित, इथं सगळे असुरक्षित जर करून टाकले असतील तर भावा बहिणींनो आता गमवायला काही उरलेलं नाही. त्यामुळे आता याचा प्रतिकार करण्यासाठी उभं राहावं लागेल. आणि ही जी प्रवृत्ती
एरवी आपल्याला हिंदुत्व 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 म्हणून हे सांगणारे सगळे जे आहेत ना टिनपाट, याच्या फडणवीसच्या मंत्रिमंडळातले आणि त्याच्या पक्षातले सगळे टिनपाट, यांच्या या हिंदुत्वाच्या या ढकोसल्याला फसायचं नाही. हा अत्यंत दांभिकपणा आहे. शेवटी हे काय करतील हे यांनी काल बुलढाण्यात दाखवून दिलंय. यातून शहाणं व्हायचं आणि हे रोज दाखवतायत. हे बुलढाण्यात दाखवतायत, हे त्र्यंबकेश्वरला दाखवतायत, हे शक्तीपीठ महामार्गात दाखवतायत. हे दाखवत राहणार की हे काय करणार, यांचा पेशवाई अजेंडा कसा आणणार. याच्यात जर अडकायचं नसेल तर आज याच्या विरोधात प्रतिकाराला उभे राहा. तुम्हाला मी सांगतोय तर पटतंय का हे मला खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. जास्तीत जास्त जणांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. जास्तीत जास्त जणांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. पण या नालायकांच्या विरोधामध्ये आता एकजूट करावीच लागेल. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.